वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रोतारः नमो नमः। सर्वेभ्यः भगवद्भ्यः सर्वेभ्यः अहं सादरं वन्दे। जीवने लक्ष्यं किमपि किञ्चित् स्यात्। बहवो जनाः जीवनस्य लक्ष्यं किमपि न चिन्तयति। अद्य किं भोक्तव्यम्, अद्य कालः कथं व्यापनीयः, अद्यतनव्ययाय कथं धनार्जनं कर्तव्यम् इति चिन्ता तु सर्वेषां मनसि भवति। शाश्वतं किमपि साधनीयं मम नाम यथा मत्निधनान् अनन्तरम् अपि जना यथा स्मरेयुः तथा किमपि कर्तव्यम् इति चिन्ता तु विरलानाम् एव भवति। राष्ट्रनायकाः देशाभिवृद्धये चिन्तां कुर्युः। प्रतिभावन्तः कलाविदः शाश्वतीं कीर्तिं प्राप्तुं प्रयतेरन्। कवयः सुन्दरतमानि काव्यानि रचयितुं यत्नं कुर्वीरन्। यतयः परममोक्षं प्राप्यर्तुं श्राम्येयुः। वयं तु साधारणाः मानवाः। अस्माकं तादृशं महालक्ष्यं न कुतः। परावलम्बनं विना यदि जीविष्यामः तावता अलम् इति बहवः कथयन्ति। स्वार्थं विस्मृत्य सकलस्य समाजस्य हिताय किमपि कर्तव्यम् इति सर्वैरपि मानवैः सङ्कल्पः करणीयः। तदा लक्ष्यं स्पष्टीभवति। लक्ष्यस्य साधनाय श्रमः कर्तव्यः। सः व्यर्थम् इति न भवितव्यम् इति न भावनीयम्। सत्कार्यस्य करणेन मनसि तृप्तिः प्राप्यते। समजतोय ना? अर्थ समजतोय? जीवनात प्रत्येकाला काही ना काहीतरी लक्ष्य पाहिजे, काहीतरी गोल पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे। हेच या उतार्यात सांगितले। आपणा सर्वांचं माधवी रघुवी या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आणि आपण आता सध्या अभ्यास करतोय तो वेदांत वैभवाचा, अर्थातच उपनिषदाचा। उपनिषदांची भाषा काय आहे तर अर्थातच ती आर्ष संस्कृत आहे। आणि म्हणून त्याच्या जोडीला आपण थोडासा संस्कृतमधनं संवादही साधतोय। आणि ह्या वेदांत वैभवाचा आज 5वा भाग आहे। बरोबर गोकुळाष्टमीला हा आपण उपक्रम सुरू केला। 2 भागामध्ये त्याची पार्श्वभूमी पाहिली आणि मागच्या 2 भागामध्ये केवळ 2 किंवा 3 श्लोक झालेत आपले ईशावास्य उपनिषदाचे। पण हा जो आत्ता आपण संस्कृतमध्ये जे थोडं संभाषण केलं त्याचा थोडक्यात अर्थ बघूया। जीवन असंच जायला नको। जन्माला आलो, वाढलो, शिकलो, लग्न झाली, मुलं बाळ झाली आणि मृत्यू पावलो, एवढंच आपलं आयुष्य नाही आहे।
जीवनामध्ये काहीतरी लक्ष पाहिजेच, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे, काहीतरी गोल पाहिजे, काहीतरी एम पाहिजे. म्हणजे जे शूरवीर आहेत किंवा हुतात्मे आहेत, देशभक्त आहेत, त्यांनी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. कवींनी आपली प्रतिभा आणखीन उंच सुंदर काव्य करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. किंवा प्रतिभावंत आहेत किंवा अगदी सामान्य गृहस्थसुद्धा आहेत, गृहस्थ आहेत, गृहिणी आहेत, यांनीसुद्धा आपल्या नेहमीच्या रुटीन लाईफच्या पलीकडे जाऊन काहीतरी निस्वार्थपणाने करायला पाहिजे. आपण तर सामान्य लोक आहोत, आपलं काही फार मोठं उद्दिष्ट असायला पाहिजे असं नाही, पण निदान स्वतःचा स्वार्थ विसरून दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी रोज करता यायलाच पाहिजे. आणि मग हा संकल्प केला तर आपलं लक्ष अधिकाधिक स्पष्ट होत जातं. आणि असं निस्वार्थपणाने काम केलं तर सगळ्यात महत्त्वाचं अगदी मौल्यवान गोष्ट आपल्याला लाभते, ती म्हणजे मनःशांती. सुखाची झोप अगदी आपल्याला निश्चितपणाने प्राप्त होते. असं हे काहीतरी उद्दिष्ट पाहिजे, काहीतरी गोल पाहिजे, काहीतरी एम पाहिजे, एवढं तर आपण ह्या उपनिषदांच्या निमित्ताने ठरवूया. कारण मागचा श्लोक होता ना, आठवते तुम्हाला, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः. आणि मग असं करताना 100 वर्ष जगायची वेळ आली तरी कुरकुरत, कंटाळत, रडत खडत नाही जगायचं. अतिशय आनंदाने, कारण आपल्या पुढे कार्य खूप आहे आणि त्या मानाने वेळ कमी आहे असं वाटलं पाहिजे. आणि अशी उत्तमोत्तम कार्य करण्यासाठी, समाजसेवेसाठी, देशकल्याणासाठी काहीतरी निस्वार्थपणाने कार्य करायचं असेल तर आपल्याला या उपनिषदांचा अभ्यास निश्चितच करायला पाहिजे. त्यामुळे जो दुसरा मंत्र होता, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतं समाः, आणि मग 100 वर्ष आयुष्य जगण्यातसुद्धा गंमत येते. मग ते कंटाळवाणं, लोढण्यासारखं वाटणार नाही. हे आयुष्य रोज एक नवा दिवस, रोज एक काहीतरी चांगलं स्वप्न घेऊन आपण रात्री झोपायचे आणि उठताना काहीतरी नवीन कार्य, नवीन उद्दिष्ट, नवीन आपलं एम आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. म्हणजे असंही म्हटलं आहे की गो टू बेड विथ सॅटिस्फॅक्शन अँड वेकअप विथ इन्स्पिरेशन. काहीतरी इन्स्पिरेशन पाहिजे, असं रोज करता यायला पाहिजे. आणि तोच हा उपनिषदांचा संदेश आहे. हे सगळं करताना आपण खरंच उत्तम कर्म करत राहिलो ना, अगदी परमेश्वराचं नाव घ्यायला समजा वेळ जरी झाला नाही तरीसुद्धा एवढी उत्तम कर्मसुद्धा आपल्याला त्याच्या दिशेने घेऊन जातात. इतकं त्याचं महत्त्व आहे. म्हणजे असंही म्हटलेलं आहे, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. मग कुठेही जायला नको. आपण आपलं कर्म आणि आपल्या कर्माच्या पलीकडे जाऊन थोडं व्यापकतेने विचार केला, इतरांसाठी काही केलं तर आपल्या घरातच काशी, मथुरा, बाकी कुठेही जायला नको असंही म्हटलेलं आहे. पण होतं काय, आम्हीसुद्धा चांगली कर्म करतो हो, पण आम्हाला ना ते दुसऱ्यांना दाखवण्यात जास्त रस असतो. चांगली कर्म करा पण ती दुसऱ्यांना दाखवायची नाहीत, जाहिरातीसाठी नाही आहेत, शोबाजीसाठी नाही आहेत, कुणीतरी मला चांगलं म्हणावं, मला प्रसिद्धी मिळावी ह्याच्यासाठी नाहीच आहे. आत्ता जो आपण संस्कृत उतारा पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा असंच सांगितलं आहे की माझ्या मृत्यूनंतरसुद्धा काही दिवस तरी लोकांनी माझं नाव काढावं, असं काहीतरी कार्य माझ्या हातनं घडू दे. समर्थसुद्धा म्हणतात, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मग आत्ताची प्रसिद्धी नको आहे, मी हयात असताना, मी जिवंत असतानाची प्रसिद्धी नको आहे, त्याला प्रसिद्धी म्हणतात. आणि मृत्यूनंतर प्राप्त होते ती कीर्ती. मग ही कीर्ती मिळवायची असेल तर फक्त काम करत राहायचे, ते दाखवायला सुद्धा जाऊ नका. म्हणजे असं एक इंग्लिश फार सुंदर एक वचन म्हटलेलं आहे, बी अ गुड पर्सन बट डोंट ट्राय टू प्रूव्ह इट. चांगलं माणूस तुम्ही व्हा, पण ते दाखवण्याचा, ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर मग ते सिद्ध करण्यात तुम्ही जे चांगलं कार्य केलेलं आहे ते हरवून जातं. आणि म्हणून फक्त उत्तम कार्य करत राहायचे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा गीतेचा संदेश आणि उपनिषदातले मंत्र बघा किती जोडीने येत आहेत. आणि म्हणूनच आपण हा गीतेच्या नंतर हा जो उपनिषदाचा अभ्यास करतो आहे तो त्याच्यासाठीच तर आहे. आपलं मागच्या वेळेस 3 मंत्र झाले होते, कुर्वन्नेवेह कर्माणि.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषे शतं समाः. आणि मग हे सगळं कर्म करत असताना त्याचा तुला लेप लागणार नाही असंही भगवंतानी म्हणजे त्या उपनिषदामध्ये म्हटलं होतं. एवं त्वयि नान्यथे तोस्ति न कर्म लिप्यते नरे. याचा आपण पाहिला होता. आणि पुढचाही एक मंत्र पाहिला होता की ज्याचं नाव आहे असुर्यानामते लोका. हाही मंत्र पाहिला होता की जे अंधेन तमसावृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनाः असंही म्हटलं होतं. आत्महत्यारे लोक म्हणजे कसे आहेत त्याचाही विचार आपण केला होता. आता आत्महत्या वस्तुतः गीतेत आपण काय शिकलो आहे त्याच्या जरासं विरुद्ध वाटतं आहे कधी. तसं नाही आहे. आत्महन ही भाषा इथे जी वापरली आहे ना ती औपचारिक भाषा आहे बरं का. ती औपचारिक, ती फक्त फॉर्मल भाषा आहे. वस्तुतः आपण हे जाणताच, आपण सगळे सुजाण नागरिक आहात. किंवा आपला गीतेचा अभ्यासही झाला असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की आत्महत्या शक्यच नाही. आत्म्याचा घात करणं कुणालाच शक्य नाही आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. मग इथे आत्महत्यारे कुणाला म्हटले? एके चात्महनो जनाः असं म्हटलं आहे. मग हे कुणाला म्हटलं आहे? अहो तसं इथे अपेक्षित नाही. हा फक्त एक वापरायचा म्हणून आत्महनो जनाः असं वापरलं आहे. खरं म्हटलं तर हे जे लोक स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घेत नाहीत ते त्यांचा बुद्धिनाश संभवतो असं म्हटलेलं आहे. आणि बुद्धिनाश म्हणजेच आत्मनाश. हेही पाहिलं होतं आपण. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात भवती बुद्धिनाशात प्रणश्यती असंही म्हटलं होतं. बुद्धिनाश झाला की नाशच आहे सगळा. तो इथे अर्थ अभिप्रेत आहे. आणि इथे आणखीन एक शब्द वापरला आहे जनाः. इथे मानवाहा नाही म्हटलेलं, जनाः. जनाहामध्ये सुद्धा जन धातू आहे बरं का. जन म्हणजे जन्माला आलेले. मग हे जनाहा म्हणजे फक्त जन्माला आलेत, फक्त माणसाच्या जन्माला आलेत एवढंच त्यांचं कर्तृत्व आहे. पण खरं सांगू का, नराचा नारायण करण्याची संधी हातात असताना ती संधी गमावणं म्हणजे ही आत्महत्या असं म्हटलेलं आहे. आणि असे लोक उत्तरोत्तर त्या अधोगतीला जातात. आणि म्हणून तर गीतेमध्ये म्हटलेलं मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्य धमांगतिम असंही म्हटलेलं आहे. आता आपण हे 2 मंत्र तर आपण पाहिले. आता आज आपण 3ऱ्या मंत्राकडे जाणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सगळेच मंत्र महत्त्वाचे पण ह्याच्यामध्ये थोडंसं एक वेगळं सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे आधी तो मंत्र वाचू. 3रा मंत्र बरं का. ईशावास्य उपनिषदातला 3रा मंत्र आपण बघणार आहोत. करायची सुरुवात. अनेज देकं मनसो जवीयो नैनं देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतो न्या नत्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिष्वा दधाती. शब्द कळले? कारण सगळ्यांकडे काही पुस्तक असेल असं नाही म्हणून मी सावकाश वाचते. अजून एकदा सुद्धा वाचणार आहे. आणि शिवाय त्याचा अन्वयसुद्धा आपण बघणार आहोत. अनएजत एकम. आता ते आत्म्याचं वर्णन केलेलं आहे बरं का. जो सगळीकडे ईशावास्यमिदं सर्वही पाहिलं की नाही आपण. मग आता ते ईश तत्व कसं आहे, तो परमात्मा आहे तरी कसा, तो कसा आहे, तर त्याचं सगळं इतकं सुंदर वर्णन केलं. सगळी विशेषणं ह्या मंत्रामध्ये वापरलेली आहेत. कुठली विशेषण आहेत? तो आहे कसा, तो परमात्मा, तो ईश तत्व आहे कसं. अनएजत, अनेजत असं त्याचं वर्णन केले. आता एज म्हणजे हालचाल, एज म्हणजे खळबळ. किंवा अगदी गंमत सांगू का, इंग्लिशमधला एजिटेशन हा शब्द आहे हा सुद्धा एजवरनंच आलेला आहे. एज म्हणजे हालचाल होणं. आता हा कसा आहे, हा अजिबात हालचाल करत नाही. अनेजत, एजत म्हणजे हलणारा आणि अनेजत म्हणजे अजिबात न हलणारा, स्थिर आहे. कसा आहे, किती आहेत असे ईश्वर किंवा परमात्मे किती आहेत, 10-5 आहेत का? नाही, एकच आहे. अनेजत एकम. काय म्हटलेलं आहे? अनेजत एकम. आता हा हालत नाही म्हटलं आहे पण पुढे लगेचच त्याच्या विरुद्ध विधान केलेलं आहे. मनसो जवीयो. मनापेक्षा सुद्धा ज्याचा वेग अतिशय वेगवान आहे असा हा आत्मा आहे. आता तुम्ही म्हणाला हो आत्ताच तर तुम्ही म्हणलात ना हा हालत नाही, आणि परत काय म्हणताय मनापेक्षा वेगवान आहे. दोन्ही आहे. आणि ते कसं आहे हेही बघणार आहोत. नैनं देवा आपनुवत पूर्वमर्षत.
न एनन देवाः आपनुवत पूर्वमर्षत. हा कधीपासनं आहे? पूर्वम, सगळ्यांच्या आधी आहे. आणि कसं आहे? न एनत देवाः आपनुवन, देव ह्याला जाणू शकत नाहीत, देव ह्याला पकडू शकत नाहीत असा आहे हा. मागेही पाहिलं आहे, नमे विदुः सुरगणा, मला हे सुरगणसुद्धा जाणू शकत नाहीत असंही पाहिलं आहे आपण गीतेमध्ये. आता कसं आहे? तद धावतो अन्यान अत्येती, तो धावायला लागला ना तर अन्यान म्हणजे इतरांना, अत्येती म्हणजे मागे टाकतो, ओलांडून पलीकडे जातो. आणि तरीसुद्धा तो कसा आहे? तिष्ठत, एका जागी स्थिर आहे. तुम्ही म्हणालो किती गोंधळात टाकताय तुम्ही, एक काहीतरी सांगा ना. तो स्थिर आहे का धावणारा आहे? अहो दोन्ही आहे. तस्मिन अपो मातरिश्वा दधाती, आणि त्याच्यामुळेच तो आहे, त्याच्यामुळेच हा जो मातरिश्वा आहे ना, मातरिश्वा हे वायूचं नाव आहे. आणि हा मातरिश्वा दधाती, सगळ्यांना त्यांची त्यांची कामं वाटून देतो किंवा सगळ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम हा वायू करतो, असा साधारण अर्थ आहे. अजून प्रत्यक्ष काहीही कळलेला नाही आहे, पण आता जाणून घेणार आहोत ना आपण प्रत्यक्ष अर्थ. आधी आता शब्दशः अर्थ वाचूया आणि मग प्रत्यक्ष एक एक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया आणि मग साकल्याने त्याचा विचार करूया. तिसरा मंत्र आहे, चौथा मंत्र आहे, अनेजदेकं मनसो जवीयो नैनं देवा आपनुवन पूर्वमर्षत तद्धावतो न्या नत्येति तिष्ठत तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती. ते आत्मतत्व कसं आहे? स्वस्वरूपापासून न ढळणारे, स्वरूपापासून कधीही न ढळणारं, म्हणून ते अनेजत आहे, एक आहे, मनाहून सुद्धा वेगवान आहे. त्याला देव धरू शकत नाही, पण इथे दुसऱ्या अर्थाने देव याचा अर्थ इंद्रिय असा सुद्धा आहे. इंद्रियांच्या कक्षेत तो येत नाही, त्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याला कानाने ऐकता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याची चव घेता येत नाही, त्याचा वास घेता येत नाही. त्यामुळे ज्ञानेंद्रियसुद्धा त्याच्यापुढे फिकी पडतात, निष्प्रभ ठरतात असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे इंद्रियही धरू शकत नाही, देवही जाणू शकत नाही. आणि तो कसा आहे? तद्धावतो अन्यान अत्येती, इतरांना मागे टाकतो, ओलांडून जातो. आणि पुढे म्हटलं आहे तस्मिन अपो मातरिश्वा दधाती, त्याच्या अस्तित्वामुळेच किंवा त्याच्या अधिपत्यामुळेच सगळ्यांना वायू काय करतो? सगळ्यांना आपापली कामं वाटून देतो. आता तुम्ही म्हणाल वायू कुठनं आला? पण बघूया, सगळं नीट बघितलं ना की सगळ्याचा अर्थ लागेल. हीच उपनिषदांची गोडी आहे, हेच उपनिषदांचं सौंदर्य आहे, हेच त्याचं वैभव आहे. वेदांत वैभव म्हणतो ना ते हेच आहे. पण हे सगळं ओपनली सांगितलेलं नाही आहे, थोडं गुप्त सांगितलेलं आहे. आता बघूया सगळ्याचा अर्थ. अनेजत, आत्मचैतन्य कसं आहे? अनएजत, एज म्हणजे हालचाल. आता अनेजत म्हणजे निश्चल आहे, ते स्थिर आहे आणि तरीसुद्धा ते मनापेक्षा गतिमान आहे. बघा, असंही म्हटलं. आता हे परस्पर विरोधी वाटेल, पण बघा ते जे आत्मतत्व आहे ना ते इकडून तिकडे कुठेही जात नाही. आम्ही जातो, आम्ही इकडनं तिकडे जातो, कुठे बाहेर जातो, पण हे तत्व हलत नाही, ते कंपसुद्धा पावत नाही. तरी ते सर्वदेशी आहे, तरी ते सर्वदेशी आहे. म्हणजे जितकं ते इथे आहे तितकंच ते तिथेही आहे. जितकं पुण्यात आहे तितकं मुंबईत आहे, तितकंच सोलापूरला आहे, तितकंच अमेरिकेत आहे, तितकंच आफ्रिकेच्या जंगलात आहे, तितकंच ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला आहे. बरं जिथे कोणी नाही आहे किंवा ज्या देशाचं नाव माहीत नाही अशा निर्वात पोकळीमध्ये सुद्धा ते आहेच. म्हणजे ते सर्वदेशी आहे. आपण एकदेशी आहोत, म्हणजे मी इथे आहे म्हणजे तिथे नाही आहे. पण त्याचं तसं नाही. बरं तो हालतही नाही आहे, तो कुठे प्रवास करून कुठल्या फ्लाईटनी कुठे इकडनं तिकडे जातो आहे का? अहो तो आहेच, सगळीकडे तो आहेच, पण तो हलतसुद्धा नाही आहे. म्हणजे बघा, अनेजत आहे पण मनसो जवी. आणि त्याचा वेग किती आहे? आता वेगवान गोष्टीचा आपल्याला पुष्कळ माहिती, की अगदी रॉकेट सायन्सचा सुद्धा आपल्याला अभ्यास आहे. त्यामुळे वेगवान अनेक गोष्टी आहेत या जगामध्ये. किंवा असंही म्हटलेलं आहे की प्रकाशाचा वेग सर्वात जास्त आहे, किंवा ध्वनी असं म्हटलेलं आहे, ध्वनीपेक्षा प्रकाशाची गती अधिक आहे. आता ते सगळे शास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, ध्वनीचा वेग किती, प्रकाशाचा वेग किती. पण एवढं निश्चित केलेलं आहे की ध्वनीपेक्षा प्रकाशाची गती जास्त आहे.
आणि म्हणून तर पावसाळ्यात सुद्धा आधी वीज चमकते आणि मग गडगडाट होतो, ध्वनी नंतर ऐकू येतो, प्रकाश आधी दिसतो, असंही म्हटलेलं आहे. आता विश्वामधल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना, ज्या गतिमान, आपण काय म्हणतो की अगदी बुलेट ट्रेन असं आपण म्हणतो गतिमान, किंवा अगदी जेट विमान असेल, हे वेगवान आहे असं आपण म्हणतो. पण सांगू का, या सगळ्याची गती आहे ना ती सापेक्ष आहे. सापेक्ष आहे म्हणजे कम्पॅरेटिव्हली थोडी कमी जास्त असू शकते. किंवा इथून समजा इथून मुंबईला जायचं तर जेवढा वेळ लागेल त्याच्यापेक्षा इथून अमेरिकेला जायला निश्चितच वेळ लागणार ना. म्हणजे बघा हां, कारण इथून मुंबईचं अंतर जेवढं आहे त्याच्यापेक्षा इथून न्यूयॉर्कचं अंतर जास्तच असणार आहे, त्यामुळे वेळ नक्कीच लागणार आहे. पण मनाला अंतराचा संबंधच नाही आहो. मन कुठनंही कुठेही एका मिनिटात एका क्षणात जाऊ शकतं. म्हणजे जवळ आहे म्हणून इथून ते सोलापूरला लवकर जाईल का अमेरिकेला लवकर जाईल. माझ्या मुलाच्या अमेरिकेच्या घरामध्ये ते एका क्षणात पोचतं. विचार नुसता मनात आला की ते तिथे पोचतं. म्हणजे मनाच्या गतीला अंतराचं काही बंधनच नाही आहे. बाकीच्या गोष्टींपेक्षा मन श्रेष्ठ आहे, गतिमान आहे. पण हे जे आत्मतत्व आहे ना हे मनापेक्षा गतिमान आहे. आणि म्हणून इथे शब्द काय वापरला आहे, मनसो जवीयो. हा शब्दही नवीनच वाटतो आहे ना तुम्हाला, जव. पण माहिती आहे तुम्हाला, मनोजवम मारुततुल्य वेगम. जव म्हणजे वेग. मनसो जवीयो, मनापेक्षा सुद्धा जे वेगवान आहे. आणि पुढे म्हणले न एन देवाः आपनुवन. देव ह्याला जाणू शकत नाहीत, देव ह्याला पकडू शकत नाहीत, किंवा इंद्रियसुद्धा इंद्रियांच्या कक्षेत हे येत नाही, कारण ते पूर्वम आहे, सगळ्याच्या आधीच आहे. सगळ्याच्या आधीच आहे, पूर्वमर्षत असं म्हटलेलं आहे. आणि आधीच्या गोष्टीचं ज्ञान नंतरच्या गोष्टींना नसतं. आईचं रूप कसं आहे, आईचं वय किती आहे हे गर्भातल्या बालकाला माहिती नाही, कारण आईपासूनच ते जन्मलं आहे. त्यामुळे त्याला लहानपणी आईचं वय किती आहे, आईचं रूप काय आहे, आईचा हुद्दा काय आहे, आईचं शिक्षण काय, काही माहिती नाही. कारण आई आधी जन्मली आहे आणि मग बालक जन्मलं आहे. मग हा तर सगळ्यांच्या आधीच आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल काही माहितीच नाही आहे, ह्याला कोणी पकडूच शकत नाही. म्हणून इथे म्हणलेलं आहे नैनं देवा आपनुवत पूर्वमर्षत. आता पुढे तिसऱ्या चरणात म्हणलेले तद धावतो. पण तो धावायला लागला ना, अन्यान अत्येती तिष्ठत. इतरांना तो गाठतो किंवा त्यांना मागे टाकतो असंही म्हटलेलं आहे. म्हणजे मनापेक्षा ते आत्मरूप अतिशय गतिमान आहे. कारण जिथे जिथे मन जातं त्या आधीच हे आत्मस्वरूप तिथे पोचलं आहे. लक्षात घ्या, थोडं कन्फ्युजिंग वाटेल. जिथे मन जातं आत्मतत्व तिथे ऑलरेडी पोचलंच आहे. मला वाटलं की अगदी मी फास्ट जाईन, मी रेस लावली, मी शर्यत लावली, तरीसुद्धा आत्मतत्व तिथे आहेच आहे. तुम्ही सुरुवात करण्याच्या आधी तिथे आत्मतत्व होतं, इथेही आत्मतत्व आहे. म्हणजे ते नाही अशी जागाच नाही आहे. आणि म्हणून त्याचं म्हणजे मनाचंच तर संकल्पाने चिंतन करता येतं, पण आत्मस्वरूप हे सगळीकडे आहे, आधीच आहे. तुम्ही सुरुवात करण्याच्याही आधीच ते पोचलेलंच आहे. आणि म्हणून आत्मतत्वाला कोणीही जाणू शकत नाही असं म्हटलेलं आहे. आणि जे म्हणतात की मला कळलं बरं का आत्मतत्व, परमात्मा मी जाणला, असं जे म्हणतात त्यांना काही कळलं नाही, त्यांना काहीच कळले नाही. आणि ज्यांना खरं कळलं आहे ते सांगायला येत नाही. हे तर हा सिद्धांतच आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. पुढे येणारच आहे, आणखीन उपनिषदामध्ये या सगळ्याचे संदर्भ येणारच आहे. कठोपनिषदात तर असं म्हटलेलं आहे, यस्या मतं तस्य मतं, यस्या मतं तस्य मतं, मतं यस्य न वेदसः, अविज्ञातं विजानतां, विज्ञातं अविजानतां. जो कळलं म्हणतो त्याला काही कळलं नाही, आणि जो ज्याला खरं कळलं आहे तो सांगतच नाही आहे. म्हणजे जो ब्रह्मस्वरूप जाणतो असं म्हणतो त्याला निश्चितपणे ब्रह्मस्वरूप अजिबात कळलेलं नाही आहे, कारण तिथे द्वैत आहे, द्वित्व आहे, आणि म्हणून त्याला कळलेलं नाही. जनी जाणता म्हणे जो मूर्ख आहे, अतर्क्यासी तर्की असा कोण आहे, असं समर्थही आमचे म्हणतात. त्यामुळे ह्या दोन्ही विधानाचा अर्थ ज्याला स्पष्टपणाने समजला
त्याला खऱ्या अर्थाने आत्मतत्व समजलं असं म्हणता येईल. यः पश्यती स पश्यती, किंवा समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रचित पाहेल तो शहाणा. ज्याला प्रचिती आली, ज्याला अनुभूती आली तोच खरा. बाकी नुसते शब्द पांडित्य पुष्कळ लोकांकडे असतं. मग आता एवढं मी नाही नाही म्हणते की ते आवाक्यातलं नाही आहे, मग तुम्ही म्हणाल आम्ही करायचा तरी कशासाठी हा अभ्यास, जर आमच्या आकलनातच येणार नाही आहे, आम्हाला इंद्रियाने ते समजणारच नाही आहे, तर मग तुम्ही सांगता कशाला आणि आम्ही ऐकतोय कशाला असं तुम्हाला वाटतं आहे का? अहो नाही ना. त्याच्यासाठीसुद्धा एक अतिशय सुंदर न्याय सांगितलेला आहे. न्याय आहे तो. त्या न्यायाचं नाव आहे शाखाचंद्र न्याय. शाखाचंद्र न्याय म्हणजे बघा, अमावस्येच्या नंतर अगदी प्रतिपदेला चंद्राची कोर आकाशात दिसतसुद्धा नाही. आलेली असते अगदी बारीक, किंवा द्वितीयेची कोर, दूज का चांद ज्याला म्हणतात, तो खरं म्हटलं तर आकाशात दिसतसुद्धा नाही, बारीक कुठेतरी रेग दिसतो. आणि जेव्हा दुसऱ्याला दाखवायचं असतो तो चंद्र कुठे आहे कुठे आहे असं समजा एखाद्या आपल्या कोणी मुलांनी नातवंडांनी विचारलं कुठे आहे चंद्र, तर दाखवताना आपण काय करतो ते बघते, झाड दिसतंय की नाही तिथे, ते झाड बघा, त्या तिथे कडुलिंबाचं झाड आहे, त्याची वरतून दुसरी आणि खालून तिसरी जी फांदी आहे ना, त्याच्यामधनं जरा बघ बरं म्हणजे तिथे चंद्र दिसतो असं सांगतो ना आपण. म्हणजे शाखेच्या आधारांनी चंद्र पाहायचा, त्याला शाखा चंद्र न्याय म्हटलेलं आहे. पण म्हणजे ह्याचा अर्थ जर झाड नसेल तर चंद्रच नाही असं नाही होत. आपण त्याचा आधार घेतो, आपण त्या शाखेचा आधार घेऊन चंद्र कुठे आहे त्याचं लोकेशन ठरवतो किंवा त्याचा शोध घेतो. आणि म्हणून हा जो अध्यारोप आहे ना त्याचा निराशसुद्धा या श्रुतीने केला आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य जीवांना हे तत्त्व समजावं अशा भाषेत हा मनसहा जवीयः हा शब्द वापरला आहे. नाहीतर हाही तिथे ॲप्लिकेबल खरं तर नाही आहे. कठीण वाटतंय ना थोडंसं. आता बघूया आणखीन. आता आकाश कसं आहे? आकाश हे सर्वव्यापी आहे. म्हणजे अगदी परब्रह्म किंवा आत्मतत्वाच्या खालोखाल कोण आहे तर ते आकाशतत्व आहे. आकाश सर्वव्यापी आणि आकाशातच सगळ्या क्रिया घडतात. आत्ता मी बोलतीये, तुम्ही बसलायत तुमच्या घरी किंवा ऐकताय, हे सगळं कुठे चाललं आहे? हे आकाशात चाललं आहे. म्हणजे जाणं येणं उठणं बसणं स्पर्श करणं या क्रिया कुठे होत असतात? त्या आकाशातच होत असतात. आकाश स्वतः काहीही करत नाही, पण आकाश या सगळ्या क्रियांचं अधिष्ठान आहे आणि आकाश हे सगळ्यांना जागा देतं, स्पेस देतं. आकाशाचंच दुसरं नाव स्पेस आहे. अवकाशाला आपण स्पेस म्हणतो, पण स्पेस म्हणजे जागा. नाहीतरी मागे पण आपण पाहिलं होतं गीतेमध्ये की नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. याच्यामध्ये 4च भूतांचा उल्लेख केला होता. 5वं भूत त्याच्यात नव्हतं, ते आहे ते आकाशतत्व आहे. आकाश स्वतः काहीही करत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं कार्य ते करतं की सगळ्यांना जागा देतं. इथे मी घर बांधलं आहे, इथे मी बसली आहे, कशामुळे? आकाशाने जागा दिली म्हणून. आणि मग त्या परब्रह्मतत्व परमात्मतत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे, ब्रह्मस्वरूप आहे, ते हलत नाही म्हटलं ना, अनेजत म्हटलं ना आपण आत्ता. का हलत नाही बरं? का हलत नाही? तर त्याला हलायला जागाच नाही आहे. काय तुम्ही म्हणाल काय सांगताय तुम्ही? हलायला जागा नाही म्हणजे काय? सगळीकडे ते घनदाट भरून राहिलेले, ते आत्मतत्व घनदाट भरून राहिलं आहे. आणि म्हणून त्यांनीच सगळं हे विश्व व्यापलेलं आहे आणि म्हणून त्याला किंचितसुद्धा हलायला जागा नाही. आपण काय म्हणतो, जरा सरकून घ्या बरं का. ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये विशेषतः लोक म्हणतात जरा सरकून घ्या, थोडी जागा करतात आणि तिथे स्पेस बनवतात आणि तिथे बसतात. इथे तशी सोयच नाही आहे. सगळीकडे ते घनदाट भरून राहिल्यामुळे त्याला किंचितही हालायला जागा नाही आहे. पण म्हणून ते ठोकळ्यासारखं आहे का? नाही ना, ते स्पंदन करते. ते निर्जीव नाही आहे, उलट ते चैतन्यमय आहे. आणि ते चैतन्यमय आहे एवढंच नाही, तर ते तुम्हाला आम्हाला चैतन्य पुरवतं. आता काय बोलणार? ते आम्हाला चैतन्य पुरवतं,
म्हणजे आम्हाला कुणामुळे चैतन्य मिळतं ते आत्मतत्व आहे म्हणून. माझ्यात सुद्धा ते चैतन्य आहे म्हणून मी बोलतेय. हे चैतन्य निघून गेलं, हे आत्मतत्व निघून गेलं की कसं काय बोलता येईल. म्हणजे या सगळ्यांना पुरवणारा, वायू पुरवणारा जो आहे तो आहे. आता इथे वायूचा उल्लेख केला आहे बरं का. आता आणखीन एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. तस्मिन अपो मातरिश्वा दधाती. मातरिश्वा हे कोणाचं नाव आहे? मातरिश्वा हे वायूचं नाव आहे. मातरिश्वा का म्हटलेलं आहे? मातर म्हणजे बघा हां, मातर म्हणजे अंतरिक्ष. आपण ह्या निमित्ताने सगळ्या शब्दांची व्युत्पत्तीसुद्धा बघणार आहोत. मातर याचा अर्थ आहे अंतरिक्ष. पृथ्वी आणि स्वर्ग किंवा अवकाश याच्यातलं जे मधलं अंतर आहे त्याला अंतरिक्ष म्हटलेलं आहे. पृथ्वी आणि आकाश याच्यातलं जे अवकाश आहे त्याला मातर म्हटलं आहे. आणि ह्या अंतरिक्षात जो भरून राहिला आहे, जो हालचाल करतो तो वायू. आणि म्हणून मातरी श्वयती इति मातरिश्वा. मातरी श्वयती. मातरी म्हणजे अंतरिक्षामध्ये जो श्वयती, जो हालचाल करतो तो आहे मातरिश्वा. आणि नाहीतरी हा वायूच हालचाल करतो. आणि या वायूच्या हालचालीमुळेच आपल्याला उत्साह येतो. आपण संकल्प करतो तो सुद्धा वायू स्वरूपच आहे. त्यामुळे या मातरिश्वा काय करतो, ज्या म्हणजे सगळ्या ह्या गतिमान वस्तूमध्ये. आता बघा, या वायूचा उल्लेख इथे केलेला आहे. वायू कुठे आहे? पोकळीमध्ये वायू असतो. समजा एखादं घटाकाश, एखादा घडा घेऊन मी एखाद्या दालनात गेले. म्हणजे काय केलं नेमकं? म्हणजे नेमकं काय केलं? मी एक घडा रिकामा, भरलेला नाही, रिकामा घडा घेऊन एखाद्या दालनामध्ये गेले तर मी अवकाश घेऊन गेले का? नाही आहो, त्याच्यात ते होतंच. तो रिकामा वाटला तरी त्याच्यात अवकाश होतंच. बरं, समजा मी घेऊन गेले आणि तिथे तो घडा फुटला. मग काय झालं? ते घटातलं आकाश कुठे गेलं? त्या बाहेरच्या आकाशामध्ये, मठाकाशामध्ये सामावलं. एवढंच म्हणता येईल. म्हणजे हे सगळं सापेक्ष आहे. घटाकाश काय, मठाकाश काय, चिदाकाश काय, महदाकाश काय, हे सगळं एकात एक आहे. आणि म्हणून ह्या सगळीकडे जो राहणारा आहे, सगळीकडे जो हालचाल करणारा आहे तो आहे मातरिश्वा. म्हणजेच त्याचं नाव आहे वायू. तो वायू कसा आहे? आता वायूबद्दल सुद्धा बोलणार आहोत बरं का. आणि हा भेदसुद्धा आपण केला आहे. ही उपाधी, ही नावं आपण दिली आहेत. घटाकाश, मठाकाश. खरं तर त्याला काहीच भेद नाही आहे, त्याला कुठलाच भेद नाही आहे. आणि ह्या मंत्रात जो मातरिश्वाचा उल्लेख आहे त्याच्याबद्दल आणखीन थोडंसं बोलणार आहे बरं का. तुम्हाला निश्चितच ते आवडेल किंवा इंटरेस्ट वाटेल असं ते बोलणं आहे. पंचमहाभूतं माहिती आहेत. आपण आता थोडं वरच्या इयत्तेत जाणार आहोत, त्यामुळे थोडं अवघड वाटणार आहे. पण आपण हे समजून निश्चितच घ्या. नीट लक्ष देऊन ऐकलं तर हे निश्चित समजणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारी ही पंचमहाभूत आहेत. किंवा उलट्या क्रमाने आलं तर सगळ्यात सूक्ष्म आहे ते आकाश आहे. त्याच्या खालोखाल वायू आहे. त्याच्या खालोखाल तेज आहे. त्याच्यानंतर आप आहे. आणि त्याच्यानंतर पृथ्वी आहे. सूक्ष्माकडनं स्थूलाकडे येताना वायूचा नंबर दुसरा आहे. आणि स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाताना वायूचा नंबर चौथा आहे. आता वायू कसा आहे? वायू हा सर्व व्यापक आहे. आणखीन एक त्याला नाव दिले, जे थोड्या संज्ञा आपण समजून घेणार आहोत. वायू हा काय आहे? वायू हा संवर्ग आहे. संवर्ग म्हणजे काय आहे बघा. आता आणखीन थोडं ओळखीचं उदाहरण सांगितलं ना की तुम्हाला निश्चितच त्याचा अंदाज येईल. संवर्ग म्हणजे एका गोष्टीमध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. वायूमध्येच तेज आहे, वायूमध्येच आप आहे, वायूमध्येच पृथ्वीतत्वसुद्धा आहे. म्हणजे एका वायूपासून ही तेज, आप, पृथ्वी हे सगळा विस्तार निर्माण झाला. पण पुन्हा शेवटी ते वायूतत्वाचंच विरणार आहे. आणि त्या वायूला जाणणं, त्याचं मूळ जाणणं हेच आयुष्याचं ध्येय असायला हवं. आता बघूया आणखीन संवर्ग म्हणजे काय. आता महिलांना, गृहिणींना तर हे अगदी लगेचच समजेल किंवा सगळ्यांनाच समजेल. अतिशय सामान्य उदाहरण आहे
की आपल्याकडे समजा दिवाळीला पुष्कळ आपण पदार्थ करतो किंवा आणतो विकत, त्यामुळे मग पुष्कळ डबे लागतात. मग आपण ते सगळे डबे काढतो, ते कुठे ठेवलेले असतात, साठवलेले असतात, ते सगळे काढतो आणि काम झालं, सगळं आवरून झालं की पुन्हा काय करतो, एकात एक डबे घालून ठेवतो. मोठ्या डब्यामध्ये जरा मध्यम डबा, त्याच्यामध्ये लहान 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 असं करत एका डब्यामध्ये अनेक डबे मावतात की नाही, मावतात की नाही. मग तसाच वायू आहे. वायूमध्ये तेज आहे, वायूमध्येच त्या तेजामध्ये आप आहे, आपामध्ये पृथ्वी आहे. म्हणजे डब्यात डबा जसा घालावा, हे अगदी व्यवहारातलं उदाहरण आहे बरं का. पंचमहाभूतांना इतकं सामान्य उदाहरण सांगणंसुद्धा खरं तर चूक आहे. फक्त आपल्या समजुतीपुरतं हे बोलतो आहे की आत्मतत्व कसं आहे किंवा वायू कसा आहे. वायू हा संवर्ग आहे असंही त्याला म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा वायू काय करतो, सगळ्यांना आपापली कामं सोपवतो, सगळ्यांना आपापलं काम वाटून देतो असंही म्हटलेलं आहे. म्हणजे आकाश हे सर्वव्यापी आहे, त्याच्यामध्ये सगळं गोष्टी होतात. आणि वारा काय करतो, सगळ्यांना त्यांची त्यांची कामं देतो. म्हणजे कसं, उत्साह आपल्याला येतो कुणामुळे, वायूमुळेच. मला असं वाटतं की चला आता व्यायाम करावा, चला आता स्वयंपाक करावा, चला आता हे करा. कशामुळे, वायू आहे म्हणून. बाहेरही वायू आहे, आतही वायू आहे. आणि हा वायू सगळ्यांना मातरिश्वा दधाती असंही म्हटलेलं आहे त्याचं. आणि मग हा चैतन्य रूप म्हणजे बघा, सगळ्या विश्वाला म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयांना प्रकाशित करणारी जी इंद्रिय आहेत त्यांनासुद्धा मर्यादा आहेत. ते आत्मतत्वाला पाहू शकत नाहीत. त्यांची झेप कुठपर्यंत आहे, वायुतत्वापर्यंत आहे. वायुतत्वापर्यंत. वायूचा स्पर्श आम्हाला जाणवतो, पण त्याच्या पलीकडे आकाशतत्वसुद्धा आम्हाला कवेत घेता येत नाही. आणि त्याच्या पलीकडे ते परब्रह्मतत्व, आत्मतत्व आहे, त्याचं तर आम्हाला कळतच नाही आहे. त्यामुळे चैतन्य स्वरूप इंद्रियांच्या कक्षांच्या पलीकडे ते आत्मतत्व आहे. आणि ह्या इंद्रियांचा व्यापार जो आहे तो अनेकदा आपल्या मनावर अवलंबून असतो. कधीकधी डोळे सताड उघडे असतात पण समोरचं दिसत नाही. आपण त्याला म्हणतो मी ब्लँक झालो. अशा अनेक वेळेला गोष्टी होतात. आणि इंद्रियाच्या मागे मनाची वृत्ती असेल तरच त्या विषयाचं ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून इंद्रियांपेक्षा मन गतिमान आहे, मनापेक्षा आत्मा गतिमान आहे. किंवा म्हणून मन किंवा इंद्रिय त्या आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. म्हणून उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. मनसुद्धा तिथे निष्प्रभ होतं असं म्हटलेलं आहे. बघा ना, आता खरं आता थोडं गोंधळात टाकणारा हा श्लोक तुम्हाला वाटते, पण इथे स्थिती पण आहे आणि गती पण आहे. एकदा तुम्ही म्हणताय तो स्थिर आहे आणि एकदा म्हणताय तो गतिमान आहे. सामान्यतः स्थिती आणि गती एकत्र असणं शक्यच होत नाही असं सामान्य तर्क मानतो. पण वेदांतामध्ये अशी परस्पर विरोधी वाटणारे असे तर्क आहेत. ते विशेष तर्क, त्याला वितर्क म्हटलेलं आहे किंवा त्याला डायलेक्टिक्स असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळी जी अनंत मनं ज्याच्यात जिरतात तो वायू आहे, तो सगळ्यांना कामं वाटून देतो असं म्हटलेलं आहे. असा हे आत्मतत्व सगळीकडे भरून राहिले. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. एवढं सगळं विश्व व्यापलंय, ब्रह्मांड व्यापलंय. अहो, एक ब्रह्मांड नाही, 33 कोटी अनंत कोटी ब्रह्मांड ज्यांनी व्यापलेली आहेत. असा आत्मा हे सगळं व्यापून संपला का? संपतच नाही ना तो. दशांगुळे उरला असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा तो आत्मा आहे. त्यामुळे त्याचं कितीही बोललं तरी त्याचं वर्णन फक्त अनुभूतीनेच करता येईल. ना मी करू शकणार आहे, ना तुम्ही ऐकू शकणार आहात. पण तरीसुद्धा मग करायचाच नाही का अभ्यास? करायचा. कारण हे वाचता वाचता, हे कळता कळता कधी ना कधीतरी त्याची अनुभूती निश्चितपणाने येऊ शकते. आणि म्हणून हा उपनिषदांचा अभ्यास. असे 4 मंत्र पाहिले. 5वा मंत्र पण असाच आहे.
ह्याला जोडूनच आहे तो, पण त्याच्यामध्ये शब्द जरा वेगळे वापरले आणि त्या शब्दामध्ये काय गंमत आहे तेही आपण बघणार आहोत. 5वा मंत्र असा आहे, तद एजती तन्न एजती तद्दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यतः. हाच शब्द वापरला आहे. तद एजती तन्न एजती म्हणजे तो हलतो पण आणि हलत पण नाही. आणि पुढे वापरले तद दूरे तदु अंतिके, ते अतिशय दूर आहे. आत्मतत्व अतिशय दूर आहे. तद उ अतिशय जवळ आहे. अति दूर आणि अति जवळ आहे. तो हलतो पण आणि हलत पण नाही. तदंतरस्य सर्वस्य, तो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे. तदु सर्वस्य अस्य बाह्यता, आणि तो सगळ्यांच्या बाहेर सुद्धा आहे. आता काय म्हणायचं हो, या आत्मतत्वाचं वर्णन जर असं आहे आणि त्याला शब्द काय वापरले इथे, आत्मतत्व, ईश, परब्रह्म असं कुठलाही शब्द वापरला नाही आहे. इथे काय म्हटलंय त्याला, तद म्हटलंय. तद म्हणजे नपुसकलिंगी सर्वनाम आहे. खरं तर तसं म्हटलं तर तद हे सर्वनाम अगदी तुच्छतेने वापरलं जातं. इथे तसं नाही म्हटलेलं, पण सुचतच नाही आहे ना त्याला नाव द्यायला. तो पुल्लिंगी आहे का तो स्त्रीलिंगी आहे, त्याला परमात्मा म्हणा का परब्रह्म म्हणा का जगज्योती म्हणा, काय म्हणायचं आम्हाला कळतच नाही. आणि म्हणून इथे ऋषींनी वापरलं आहे तद. आता तदचा क्षुद्रत्व असं तर मी म्हटलं, पण त्याचा व्यापक अर्थ घेतला, अगदी विशाल, अतिशय उत्तम उदात्त असा अर्थ घ्यायचा झाला तर तद हे काय आहे, ते अनाम आहे. त्याला नाव द्यायला आम्ही कमी पडतोय. कुठलंही नाव दिलं तरी ते तोकडं पडतंय, थिट्टं पडतंय. म्हणून त्याला तद नाव दिलं आहे. आणि तद म्हणजे अनाम, अननेमेबल आहे. ते आमचे अरविंद तर म्हणतात तो कसा आहे, तो अननेमेबल आहे, नाव देताच येत नाही. योगी अरविंदांनी एक सुंदर कवितेमध्ये त्याचं वर्णन केले. थोडक्यात अगदी 2 ओळीत सांगते. अराउंड मी वॉज अ फॉर्मलेस सॉलिट्यूड. माझ्या भोवती एक निराकार शांतता होती. शांततेला आकार असतो का हो? पण श्री अरविंद म्हणतायत, अराउंड मी वॉज अ फॉर्मलेस सॉलिट्यूड, ऑल हॅड बिकम वन स्ट्रेंज अननेमेबल. आणि सगळ्याचं मिळून एक अनाम तत्व बनलं. अननेमेबल हा शब्द वापरला आहे. तद ह्याचा अर्थ तोच आहे. तद म्हणजे ज्याला नाव नाही. कुठलं नाव द्याल तुम्ही, शोधून शोधून अगदी विचार करून ऋषींनी सुद्धा खूप नावं देण्याचा प्रयत्न केला. पण हे नावं देता देताच कळलं की त्याला कुठलंच नाव पुरेसं नाही आहे. पुरेसं नाही आहे. अनेक नावं दिली पण ते पुरेसं कुठलंच नाही आहे असं म्हटलेलं आहे. आता हे तत्त्व कसं आहे, इकडून तिकडे तर जाऊ शकत नाही, तिकडे सरकायला जागाच नाही आहे. सर्वत्र तोच घनदाट भरला आहे. मग त्याला हालचाल नाही का, तर तसंही नाही आहे. त्याला स्पंदन आहे. हालचाल म्हणजे ठोकळ्यासारखा नाही आहे, तो स्पंदन आहे. सारखं त्याच्यामध्ये चालू आहे, हालचाल चालू आहे, आतून स्फुरण आहे. कारण ते चैतन्ययुक्त आहे. तुम्ही आम्हीसुद्धा आपलं हृदय जन्मल्यापासनं आत्तापर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत क्षणाक्षणाला स्पंदन पावत आहे. मग आता आपल्याला चैतन्य देणारा तो स्वतः किती चैतन्यमय असेल, तो चैतन्यमयच आहे. कारण अचेतनातून तर हे चैतन्य निर्माण होऊ शकत नाही. तो अचेतन असेल का, की त्या अचेतनातून हे माझं चैतन्य निर्माण झालं असं शक्य आहे का? नाही, हे शक्यच नाही आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचंच चैतन्य भरलेलं आहे. अगदी किडामुंगीमध्ये, वेली पानामध्ये सगळीकडे जे चैतन्य भरलं आहे ना, ते सगळं त्याचाच आविष्कार आहे. अगदी हत्तीपासून ते मुंगीपर्यंत, डायनॉसॉरपासून ते फुलपाखरापर्यंत आणि उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासून ते अतिशय संथ अशा गोगलगाईपर्यंत जे काही चैतन्य तो सगळा त्याचाच आविष्कार आहे. म्हणून तर तो सच्चित आनंद आहे, तो चित आहे, चित शक्ती आहे त्याच्यामध्ये. बरं, त्याला म्हटलं आहे तो सगळ्यांच्या आत पण आहे आणि सगळ्यांच्या बाहेर पण आहे. जवळ पण तोच आहे आणि दूर पण तोच आहे. अभक्तांना तो दूर आहे आणि भक्तांना जवळ आहे. एक एक शब्द वापरला आहे. तद दूरे तदु अंतिके.
किंवा हेच आपण याच्यात सुद्धा पाहिलं होतं ना भगवद्गीतामध्ये, बहिरंतश्च भूताना मचरैचरमेव च सूक्ष्मत्वा तदविज्ञेयै दूरस्थै चांतिकेच. तो दूर पण आहे, तो जवळ पण आहे, तो बाहेर पण आहे, तो आत पण आहे. म्हणजे सगळीकडे तोच आहे. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. याच्या पलीकडे आम्हाला वर्णनच करता येत नाही. आमची कल्पनेची, आमची शब्दांची झेप कुठपर्यंत जाईल. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. आपली कल्पना तिथपर्यंतच जाते. आकाशाने आपल्याला स्पेस दिली, पैस दिला आहे, त्यामुळे आपण त्याच्यात वावरू शकतो. आणि बघा ना, जे स्थिर आहे ते वेगवान असू शकत नाही व्यवहारात. आणि ज्याला वेग आहे त्याला स्थिर म्हणता येत नाही. पण हा कसा आहे, परमात्मा स्थिर पण आहे आणि वेगवान पण आहे. आता हा विरोध आहे ना, विरोध वाटतोय तुम्हाला. तुम्ही म्हणाल काही तुम्ही सांगताय, एक बोला ना. पण आमचे आचार्य काय म्हणतात, शंकराचार्य म्हणतात की हा जो विरोध आहे ना, तो आत्म्याच्या बाबतीत दोषास्पद नाही. याला तुम्ही दोष देऊच शकत नाही. कारण आपल्या निरपेक्ष स्वरूपात त्याला कोणतीही गती संभवत नसली तरी तोच परमात्मा आपल्या सापेक्ष स्वरूपात सर्वत्र सर्व नामरूपात तोच विराजमान आहे. बघा, तुम्ही म्हणाल परमात्मा स्थिर आहे का गतिमान आहे, हे एक काहीतरी सांगा. तर हे जरी खरं असलं तरी ही सगळी जी चालणारी रूपं आहेत, जे सजीव आहेत किंवा निर्जीव आहेत, त्याच्यामध्ये तोच भरला आहे. म्हणजे त्यांच्यात गती पण आहे, त्यांच्यात स्थिरता पण आहे. ते चर पण आहेत, ते अचर पण आहेत. आणि म्हणून तोच चालणारा आहे आणि तोच न चालणारा आहे. तोच दूर आहे, तोच जवळ आहे. आतही तोच आहे, बाहेरही तोच आहे. अचल असूनही तो चल असल्यासारखा वाटतो. तो सगळ्या जगात भरून राहिला असला तरी पूर्णपणे तो त्याच्यात मावत नाही. तो दशांगुळ परत शिल्लक राहतोच. अगदी पुरुष सूक्तामध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे, पादोस्य विश्वाभूतानी त्रिपादस्यामृत दिवी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, इतकं त्याचं वर्णन करता येतं. त्याचा एकच पाद काय, तो विश्वाच्या रूपाने व्यक्त होते. एवढं त्याचा एक पाद म्हणजे क्वार्टर, पावभाग. हा पावसुद्धा नाही म्हणतात, एक अंश. या एका अंशावर हे सगळं विश्व त्यांनी तोलून धरलं आहे. तो तर अजून केवढा तरी आहे, तो संपलाच नाही आहे, तो आहेच. त्यामुळे सगळं जगत त्या परमात्म्यामध्ये सामावलं आहे. परंतु परमात्मा त्याहून महान आहे. तो जगात सामावलेला नाही. म्हणजे बघा ना, तो जगात नाही आहे, जग त्याच्यात आहे. पण तो जगात मावतोय का, नाही. तो त्याच्याही पलीकडे आहे. त्याच्यामध्ये अनेक विश्व ब्रह्मांड येतात जातात. परमात्मा त्यांच्या आत पण आहे, त्यांच्या बाहेर पण आहे. तो नित्य अस्तित्वात आहे. स्थिरही तोच आहे, चरही तोच आहे. असा व्याप्तीसूचक अर्थ घ्यायचा. दूर आणि जवळ हे शब्दसुद्धा इथे काल आणि अवकाश सूचित करतात. काय वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. वर्णन करताच येत नाही. तो कुठे आहे, कुठे नाही आहे. मीच ब्रह्म, मीच ब्रह्म, मीच तेज वारी, मीच मेदिनी. मीच ब्रह्म, मीच तेज वारी, मीच मेदिनी. वायू मीच, मीच व्योम, मजविणे नसे कुणी. मीच रुद्र, मीच रुद्र, मीच विष्णू, ब्रह्मदेव तोही मी. स्वर्ग पृथ्वी सर्व ठाई, पूर्ण एक मीच मी, पूर्ण एक मीच मी. असा सगळीकडे तो भरलेला आहे. सर्वतः पाणिपादं सर्वतः शिशिरोमुखे, सर्वतः श्रुतिमल्लोके, सर्वमावृत्य तिष्ठती. असा सगळ्यामध्ये तो भरलेला असा तो आहे. वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. पण वर्णन केल्याशिवाय राहवतही नाही, हाच तो आहे. वर्णन केल्याशिवाय राहवत नाही ना. एवढ्या ऋषींनी त्याचं वर्णन केलं आहे. त्याच्यावर अनेक विद्वानांनी त्याच्यावर भाष्य केलं आहे. अनेक छात्रांनी, अनेक साधकांनी त्याच्यावर अभ्यास केला आहे. पण उपनिषद वाङ्मय जे आहे ते पुन्हा पुन्हा खुणावतं, पुन्हा पुन्हा. आणि खरंच आपल्याला एक जीवनाला उत्तम दीपस्तंभ अशी ही उपनिषद आहेत. आणि म्हणून त्याचा अभ्यास करायचा. आज उपनिषदाचा अभ्यास केला आणि मला ब्रह्म समजलं असं जर काही कोणी म्हणत असेल तर ते पूर्णपणाने चुकीचं आहे. उपनिषदाच्या अभ्यासाने ब्रह्म समजेल का, आकळेल का, तर नाही.
निश्चितच नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की आपल्या विचारांना, आपल्या एकूणच धारणेला एक प्रकारची दिशा निश्चितच मिळेल आणि त्या दिशेच्या अनुरोधाने जर का गेलो तर निश्चित त्या आत्मतत्वाचा शोध लागेल आणि ते कुठे आहे ते बाहेर नाही आहे, ते माझ्यातच आहे हे निश्चितच आकलन होईल. पुढचा मंत्र बघूया. 6वा मंत्र आहे. प्रत्येकच मंत्र अधिकाधिक, आता 5 मंत्रामध्ये त्याचं स्वरूप वर्णन केलं की तो कसा आहे, सगळीकडे भरून राहिला. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. दुसऱ्या श्लोकामध्ये कर्म करतच 100 वर्ष जगण्याची इच्छा केली तर कर्माच्या बंधनातनं मुक्तता मिळते. मग ते परब्रह्म आहे कसं, अनेजदेकम किंवा तदेजती तन्न एजती वगैरे वगैरे आपण पाहिलं. असूर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता, असे 5 मंत्र पाहिले त्या परब्रह्माचं वर्णन करणारे. पण कळलं का? अजून काहीच कळलं नाही आहे. मग आता आपल्याला काय लाभ होणार आहे, आम्हाला काही मिळणार आहे का नाही, आम्हाला काही त्याच्यातनं खरंच आनंददायक असं मिळणार आहे का? आहे ना, आहे. आपल्याला काय मिळणार आहे बघा. आपल्याला मिळणारं असं नाही आहे, पण 6वा मंत्र काय सांगतो ते बघूया. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. महत्त्वाचा शब्द आहे बरं का. काय म्हटलेलं आहे? यस्तु सर्वाणि भूतानि, सर्व भूतमात्र, ह्या जगात जेवढी भूतमात्र आहेत तेवढी सगळी आत्मनी एव अनुपश्यती. ही जेवढी भूतमात्र आहेत ती सगळी मीच व्यापलेली आहेत असं जर वाटलं. सर्व भूतेषु चात्मानं, सगळी भूतमात्र माझ्यात आहेत आणि मी या सगळ्या भूतमात्रामध्ये आहे अशी जेव्हा खरी तत्वतः यथार्थ भावना होते तेव्हा काय एक विलक्षण गोष्ट घडते, ती म्हणजे ततोन विजुगुप्सते. बघणार होता आता संपूर्ण श्लोक बघणार होतो. जो साधक जो आहे तो सगळ्या भूतमात्रांना आत्म्यामध्येच पाहतो आणि सगळ्या भूतामध्ये ह्याच आत्म्याला पाहतो. सगळ्या भूतमात्रांना आत्म्यामध्ये आणि आत्म्याला सगळ्या भूतांमध्ये पाहतो. तो ह्याच कारणामुळे ततो म्हणजे म्हणून, त्यामुळेच काय करतो, न विजुगुप्सते. फार महत्त्वाचा शब्द आहे विजुगुप्सते. गुप धातू आहे. गुपचे 2 अर्थ आहेत बरं का. गुप म्हणजे गुप्त ठेवणं, रक्षण करणं, आणि दुसरा अर्थ आहे घृणा करणं, तिरस्कार करणं. आता जर का सगळी भूतमात्र माझ्यामध्येच आहेत किंवा मी सगळ्या भूतमात्रामध्ये आहे अशी जेव्हा खरी जाणीव होते, आपल्यालासुद्धा कळलं आहे बरं का, पण आपल्याला फक्त शब्दापुरतं कळलं आहे, भाषेपुरतं कळलं आहे, त्याच्यावर काहीतरी निबंध लिहिण्यापुरतं आपल्याला कळलं आहे, खरं नाही कळलं. जेव्हा हे खरं कळतं ना तेव्हा कोण कुणाची घृणा करणार, कोण कुणाचा तिरस्कार करणार. आपल्यामध्ये सुद्धा कितीतरी तिरस्करणीय गोष्टी आहेतच की. मानवी शरीर हा खरं तर घृणेचाच विषय आहे. सगळ्या आतमध्ये सगळं घाणीचं पोतडं भरलेलं आहे. पण म्हणून आपण आपली घृणा करतो का? नाही ना. मग तसंच सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तेच मी तत्व भरले, आत्मतत्व भरले, तर मग मी कुणाची घृणा करणार, कुणाचा राग करणार, कुणाचा तिरस्कार करणार, हेच या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा, ही जी आत्मशक्ती आहे ना, ही सगळ्यांकडनं श्रम करून घेते. ही आत्मशक्ती टिकण्यासाठी सगळीकडनं श्रम करून घेते. ही आत्मशक्ती बहरावी, त्याचा चिदंश म्हणून आपण काय करायचं हे मनामध्ये येणं, हे खऱ्या अर्थाने जागं होणं आहे. माझ्यामध्ये आत्मशक्ती आहे, तुझ्यामध्ये, ह्याच्यामध्ये, तिच्यामध्ये, त्या कुत्र्यामध्ये, त्या घोड्यामध्ये, त्या चांदण्यामध्ये आहे, त्या हिमालयामध्ये, त्या पर्वतामध्ये, सगळीकडे हीच एकच आत्मशक्ती जी माझ्यात आहे, जी माझ्यात आहे तीच सगळीकडे आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा प्रत्येकाचं मन जाणता येतं आणि कुणाबद्दल घृणा वाटत नाही. आणि हे जे समजणं आहे हे जागृतीचा क्षण आहे, हे जागं होणं आहे. अशी जागी झालेली माणसं स्वतःमध्येच परमात्म्याचं दर्शन घेतात. एकनाथ महाराजांना
त्या हरिजनाच्या मुलाची घृणा नाही वाटली, त्यांनी कडेवर उचलून घेतलं. त्या गाढवाची घृणा नाही वाटली, कारण त्या गाढवामध्ये त्यांना आत्मतत्व दिसलं. नामदेव महाराज जेव्हा त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले, तेव्हा त्या कुत्र्यामध्ये आत्मतत्व दिसलं त्यांना. नुसती भूतदया म्हणून धावले नाही, त्यांना खरंच ते आत्मतत्व, की माझं जे आत्मतत्व आहे तेच या कुत्र्यात आहे, तेच या गाढवात आहे, असं जेव्हा जाणवतं तेव्हा ते स्वतःमध्येच परमेश्वराचं दर्शन घेतात. जुगुप्सा नवीन शब्द आहे नाही का. जुगुप्सा गुपधातू आहे. जुगुप्सा म्हणजे घृणा आणि दुसरा गुपधातूचा अर्थ आहे रक्षण करणं. आता बघा, जो सर्व भूतामध्ये स्वतःला पाहतो आणि सर्व भूतांना आपल्यामध्ये पाहतो, तो कुणाचीही घृणा करत नाही, किंवा त्याला दुसऱ्या अर्थाने जरी बघितलं तरी त्याला कुणापासून माझे रक्षण करावं असं वाटत नाही. आपल्याला भीती वाटते, चोराची भीती वाटते, सापाची भीती वाटते, काय विंचू आला तर भीती वाटते. आम्हाला सगळ्याची भीती वाटते, कारण आम्ही द्वैत बघतो. चोर हा वेगळा आहे असं आपल्याला वाटतो, पण ह्या लोकांना त्या चोरामध्ये, त्या सापामध्ये, त्या विंचवामध्ये, त्या वाघामध्ये आत्मतत्वच दिसतं. आणि आत्मतत्व दिसत असेल तर कुणापासून मी रक्षण करणार माझं? अहो, हे आत्मतत्व जे आहे तेच त्या चोरात आहे, तेच त्या माणसात आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा रक्षणही करावं असं वाटत नाही, कुणाची घृणा तिरस्कारही वाटत नाही. आणि म्हणून मानव जो आत बाहेर सर्वत्र तोच भरून राहिला आहे असं जेव्हा कळतं तेव्हा तेच आत्मतत्व ह्या माझ्या शरीरात व्यक्त झालेलं आहे. तोच झाडामध्ये आहे, तो पशुमध्ये आहे, पर्वतामध्ये आहे, नद्यांमध्ये आहे. त्यामुळे जसा मी त्याचा भाग आहे तसा तो त्यांच्यात सुद्धा आहे हे जाणवायला लागतं. आणि मग हे निरंतर अनुभवतो. आणि म्हणून इथे शब्द वापरला आहे अनुपश्यती. एकदा पश्यती म्हटले आणि एकदा अनुपश्यती म्हटले. अनु म्हणजे पाठोपाठ आणि सगळीकडे त्याचंच त्याला दर्शन घडतं. तो कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासून रक्षण करण्याचा प्रयत्नही करत नाही. म्हणजेच थोडं गीतेकडे जाऊया. त्याच्यामध्ये आत्मौपम्य वृत्ती विकसित झालेली असते. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं सयोगी परमो मचः. तो आत्मौपम्य वृत्तीने वागतो, म्हणजे त्याला कशाचा शोक होत नाही, त्याला कशाचा राग येत नाही, कशाचा तिरस्कार वाटत नाही. आम्हाला सारखा जागा असतो. आमचा अहंकार सारखा फणा काढून वर येतो. त्यांचं तसं होत नाही हो. ज्यांची ही वृत्ती जागी झाली आहे ना त्यांना मीच्या आधी तू दिसतो. आमचं सारखं ध्रुवपद मी आहे, मी माझं असं आहे, मला असं आवडतं, मी असं आहे. त्यांचं तसं होतच नाही. अरे तुला काय पाहिजे, तुला कशाची गरज आहे, तुला कशापासून भय वाटते, दुसऱ्याचा विचार करतात. त्यामुळे त्यांचा तू हा सद्भाव जागा होतो. आणि हे तू जागा होणं हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे, सज्जनतेचं लक्षण आहे. आणि यातूनच सत्प्रवृत्त माणसं निर्माण होतात. कारण ही सगळी माणसं काय म्हणतात, ही जी संपत्ती दिली आहे ना ही त्याची आहे, त्या परमेश्वराची आहे. सब भूमी गोपाल की. आणि त्या परमपित्याचं नाव सांगतच हे सगळं जग मग आपल्यालासुद्धा हक्काने उपभोगता येतं. पण इतरांचाही हक्क त्याबरोबरच मान्य करायला पाहिजे. आपली दृष्टी थोडी बदलायला पाहिजे. केवळ स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांच्या सुखाचाही पहिल्यांदा विचार करायचा असतो. आणि खरंच हे सगळं जमायला लागलं म्हणजे मग उपनिषद समजलं असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे बघा ना, प्रपंचामध्ये ज्या चांगल्या क्रिया केल्या जातात कुठल्याही त्या हा सगळा परमार्थाचाच पाया आहे. साध्या सत्क्रिया जेव्हा तुम्ही करता हा परमार्थाचाच पाया आहे. आणि कुठेही जेव्हा स्वार्थी वृत्तीने आपण वागतो ते सगळ्या दुःखाचं मूळ आहे. बघा आता ह्या 6व्या मंत्रातनं आपल्याला एवढं कळलं की सगळीकडे आत्मतत्व पाहायला शिकलं की कुणापासून भीती वाटत नाही, कुणाचा राग येत नाही, कुणाचा तिरस्कार घृणा वाटत नाही. आणि खरंच म्हणजे अगदी आणि साध्या गोष्टीतनं सुद्धा हे आपल्याला व्यक्तही करता येतं आणि ते जाणवतं सुद्धा. साधं आपण एखादी वस्तू आणली
तर आपल्या घरातली मुलं असतातच, पण समजा शेजारची मुलं खेळायला आली असली तर कुठलीही वस्तू, काही पेरू असेल, फळं असतील, चॉकलेट असेल, बिस्किट असेल, पहिलं दुसऱ्यांना द्यायची सवय हाताला लागायला पाहिजे. अगदी साधं, अगदी आपल्या घरातसुद्धा टेबलावर समजा आपण जेवायला बसलो असलो तर पहिल्यांदा दुसऱ्यांना वाढायचं, मग आपण घ्यायचं. आणि आपली संस्कृती हेच सांगते ना. आणि खरंच आहे, असं पुन्हा म्हणजे आपल्या ही सवय झाली पाहिजे, ही जीवनशैली व्हायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना हे उपनिषद आपल्याला याच गोष्टी सांगतं. आणि तो ना विजुगुप्सते, कुणाची घृणा वाटता कामा नये. बघा ना, बाबा आमट्यांना तर पहिल्या दिवशी जेव्हा तो महारोगी पाहिला, त्यांनी कुष्ठरोगी पाहिला, तेव्हा त्याला घृणा वाटली. पण त्यांनी विचार केला की ह्याच्या जागी मी पण असू शकलो असतो, पण मी नाही आहे तिथे, तो आहे. पण तो म्हणजे कोण आहे, त्याची काय चूक आहे, ते म्हणजे आत्मतत्व आहे. आणि त्याच्यानंतर त्या दिवसापासनं त्यांनी त्या कुष्ठरोग्यांच्या सेवेचं व्रत घेतलं. त्यांना कधीही त्यांच्या जखमेमधले अगदी किडे काढायला किंवा त्यांची अगदी मलमूत्रसुद्धा साफ करायला कधीही त्याची घृणा वाटली नाही. हे सुद्धा एक अत्युच्च अध्यात्मवृत्तीचं किंवा परमार्थाचा हा पायाच खरं तर मानला पाहिजे. कारण मी कोण आहे, मी आहे तरी कोण, मी ते आत्मतत्व हे जेव्हा समजायला लागतं ना, न मन हो, न बुद्धी, न चित अहंकार, न जिह्वा, नयन नासिका कर्णद्वार, न चलता, न रुकता, न कहता, न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता, जगत चेतना हूँ अनादि अनंता, असं समजायला लागतं. आणि मग अशा वेळेला सगळं विश्व हे माझं घर होऊन जातं. अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम, उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. मी सारखं अपपरभाव मानते, हे माझं आहे, हे तुझं आहे, हे दुसऱ्याचं आहे, असं आपण क्षुद्र मनोवृत्तीचे लोक असतात, ते सारखं माझं तुझं करतात. अयम निजहा परोवेती असं मानतात. पण गणना कोण करतं, लघुचेतसा. पण ज्यांचं मन उदार आहे, ज्यांची वृत्ती उदार आहे, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या जेव्हा दुसऱ्याचा विचार आधी मनात येतो, तेव्हा आपण ह्या परमार्थाच्या दिशेने एक पाऊल उचललं असं निश्चितपणाने समजावं. काही आता आजपासूनच सुरुवात करूया. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा दुसऱ्याचा विचार आधी करायचा. आपला तर येतोच, ऑटोमॅटिकली तुझा विचार येणारच आहे. पण सगळ्यांना देऊन जेव्हा मी माझ्या गरजा भागवते, तेव्हा ते परमार्थाच्या दिशेने पडलेलं एक पाऊल आहे. त्या अध्यात्म मार्गावरचं ती एक पायरी आहे. आणि म्हणून अशा एक एक पायऱ्या गाठत गाठत आपल्याला पुढे जायचं आहे. या उपनिषदांचा अभ्यास करत आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व संपन्न, म्हणजे अगदी सुदृढ आणि श्रीमंत बनवायचं आहे. स्वतःला श्रीमंत बनवायचं असेल तर आपल्याला उपनिषदांचा अभ्यास निश्चितच करायला पाहिजे. मनाची विशालता, व्याप्ती, अंतःकरणाची उदारता निश्चितपणाने आपल्यामध्ये त्याची प्रतिबिंबित होईल अशी मला निश्चितच खात्री आहे. आणि म्हणून तर त्या परमात्म्याला विनवणी करूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु. ओम मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.